अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. स्वामी म्हणजे जगाचे चालक मालक पालक आहेत. स्वामींच्या लंगोटा एवढी ही पृथ्वी नाही, हे जग नाही. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू आणि स्वयंसिद्ध आहेत. स्वामी समर्थ महाराज कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी स्मर्तुगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी धावून येणारे साक्षात ईश्वर आहेत. अनेकदा समस्या संपत नाही, अडचणीही थांबत नाही, एकामागून एक गोष्टी घडतच राहतात. त्यावेळी आपण कळत नकळत देवाला नवस करतो की देवा माझी ही समस्या सुटू दे, माझी ती समस्या सुटू दे. मी नारळाचं तोरण माईन किंवा अजून बरंच काही. परंतु मी तर म्हणेन की असं काहीही न करता सकाळचा अगदी थोडा वेळ काढा आणि नियमितपणे स्वामी सेवा सुरू करा. एकामागे एक जेव्हा प्रश्न उभे राहतात तेव्हा ही सेवा नक्की करा. स्वामी एक ना एक दिवस नक्कीच कृपा करतील. तर नेमके काय करावे हे या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आयुष्याच्या खडतर प्रवासाच्या रस्त्यावर चालण्यासाठी या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात यश मिळावे, कुटुंबाची प्रगती व्हावी, नोकरी मिळावी, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या, कुटुंबाचे कल्याण व्हावे यासाठी माणूस हा आयुष्यभर झटतच असतो, मेहनत घेत असतो. परंतु अनेकदा संकटे एकामागून एक येतच राहतात. प्रारब्धात असणारे भोग भोगून जीव अगदी मेटाकुटीला येतो. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडचणी थांबत नाहीत. स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात. भक्तांच्या हाकेला धावून जातात, अडचणीतून सोडवतात. हम गया नहीं जिंदा है, तसेच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती कायम भक्तांना देत असतात. एवढंच काय, स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात. असे अनेक अनुभव आपण ऐकतच असतो. पण कधी कधी आपापल्या प्रारब्धानुसार आपल्याला जरा उशिरा अनुभवायला मिळतात. पण जिद्द सोडायची नाही, प्रयत्न करत राहायचे, सेवा करत राहायची. उलट अभिमानाने सांगायचं की देवा आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, पण मी स्वामी सेवा सोडणार नाही. भोळ्या मनाने केलेली भाबडी सेवा स्वामींना आवडत असते. लोकांनी तेवढं केलं मग आपणही तेवढीच सेवा केली पाहिजे असं नाही. आपल्याला आपल्या कामातून अगदी 10 ते 15 मिनिटे वेळ काढून सेवा करायची आहे. मनातील भाव स्वच्छ असला ना, आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ ज्याला कळाला त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आता सेवा करताना नेमके काय करावे, तर सकाळी अंघोळ झाल्यावर रोज आपण देवपूजा करतच असतो. देवपूजेने आपल्या दिवसाची सुरुवात होत असते. नंतर तुम्ही अगदी शांत चित्ताने स्वामींसमोर बसा. स्वामींसमोर एका कोणत्याही भांड्यात पाणी ठेवा. स्वामींसमोर एक दिवा लावा, अगरबत्ती लावा. स्वामींना सुगंधी फूल अर्पण करा. चाफ्याचे फूल असेल तर अतिउत्तम, पण नसेल तर कोणतेही असले तरी चालेल. मन शांत करा, चित्त स्थिर करा. मन इतकं शांत करा की त्यावेळी आपल्याला कोणी नाही, तुम्ही आणि फक्त स्वामी आहेत अशी भावना निर्माण करा आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळ जप करा. 11 माळ शक्य नसेल तर 1 माळ जप केला तरी चालेल, पण फक्त तो मनापासून करा. स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय वाचा. पूर्ण आठवड्यामध्ये हा ग्रंथ ही तुमचा वाचून होईल. पुन्हा पहिल्यापासून ग्रंथ पारायणास सुरुवात करा. अध्याय वाचून झाले की स्वामींचा शक्य असेल तितक्या वेळा तारक मंत्र म्हणा. या सेवेला तुम्ही स्वामी नित्यसेवा म्हणा, कारण ही नित्यसेवा ही अशीच केली जाते. नंतर स्वामींजवळ ठेवलेले पाणी घरातील सर्वांना तीर्थ म्हणून द्या. शक्य असेल तर गुरुवारी उपवास करा आणि ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी सात्विक अन्नाचा आहार घ्या. मांसाहार करू नका. गुरुवारी आवर्जून स्वामींच्या मठात जा, केंद्रात जा. स्वामींना मुजरा करून स्वामी दर्शन घ्या. स्वामींवर असलेली निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी नक्की इच्छा पूर्ण करतील. कमी वेळात कोणतीही सेवा पूर्ण होत नसते. त्यासाठी सेवेत सातत्य असावे लागते. मनापासून सेवा करावी, सेवेत खंड पडून देऊ नये. एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे काही करावे. इच्छा लवकर पूर्ण झाली नाही तर नाराज होऊ नका. इच्छा लवकरच पूर्ण होईल असा विश्वास मनात असला पाहिजे, कारण देवांना ही परीक्षा द्यावी लागली तिथे आपण कोण. आणि ही स्वामी नित्यसेवा कायम चालू ठेवावी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.